बोलती पुस्तके. ज्यांना वाचनाचा नाद त्यांना बोलती पुस्तके घाली साद. आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करायला इतरांनाही सांगा. नमस्कार श्रोते मित्र हो, सादर करीत आहोत झोका कथास्तू स्पर्धेतील एक ग्रामीण कथा. गावपण. लेखक आहेत संजय खोचारे. आज पाऊस दांडगा होता. वाऱ्याचा वेगही वाढलेला. या म्हाताऱ्या पावसाला थंडी बी लय असती या. दामू चुलीच्या धगाला बसून होता. पावसाळ्यात धनगरवाड्यावरल्या चुली रमरमीत पेटलेल्या असत्यात. त्याशिवाय घरात उबदारपणा टिकत नाही. धनगरांची घरं कसली कौलारू घरं. खापऱ्या सगळ्या शेवाळून गेलेल्या, तर थोडी केंबळ्याची घरं. दामू ढोरं घेऊन म्हातारीच्या पठारला जाणार होता. 7-8 गाई, 2 म्हशी, 4 रेड्या, 1 उमदा रेडा, 4 शेरड. सगळी गाई गुरं घेऊन दामू दिवसभर पठारावर हिंडायचा. सांजला 6 वाजता तो गावाची वाट धरायचा. पाऊस मोठा असल्यामुळं ढोरं बी गाठून जायची. 3 सांज झाल्यावर मग गुरं वाटेला लागायची. दुपारी 12ला दामूनं सगळी ढोरं सोडली. धनगरवाड्याच्या मावाळत्या पांदीनं ढोरं चालू लागली. दामू घोंगड्याची खोळ, डोईला गोंड्याची टोपी, पायात टायरीचं चप्पल, हातात 4 फूट लांबीची काठी घेऊन चालायला लागला. चड्डीच्या खिशात त्यानं भाजलेला हरभरं घेतलं होतं. 2 म्हशी लई दंबिवत्यात म्हणून त्यांच्या गळ्यात लोडणं बांधलं होतं. पांदीला बिरबिरीत चिकोल झालेला. थोडी ढोरं गपगुमान चाललेली. एखादं वडाळ ढोर बांधाला डुसण्या मारून डोसकनी शिंग राड रिपीट करून घ्यायचं. मोठा रेडा म्हशींची शेपटी हुंगायचा. एक क्षणभर स्तब्ध राहून आबाळाकडे बघित दात इचकून दाखवायचा. त्याच्या नाकपुडीतून गरम वाफा बाहेर यायच्या. एखाद्या म्हशीला डुसण्या मारायचा. म्हस पुढं पळायची. सगळ्या गुराढोरांचा लवाजमा सोबतीला घेऊन दामू चालत राहायचा. दुपारी पावसाचा जोर चांगलाच वाढला. ढोरकुमान चरत होती. दामू मोठ्या हेळ्याच्या झाडाच्या खोडाला पाठमोरा टेकून बसला होता. त्याची नजर सहज पुढे गेली. त्याला 4-5 अळंब्यांचं रिवाण दिसलं. तो हरकून गेला. घोंगड्याच्या शेवाला त्यानं अळंबी बांधून घेतली. गुरं ढोरं शेरडं करडं गारटून गेल्याली. दामूनं खिशातलं बिडी बंडल काढलं. अचूक काडी वडून त्यानं बिडी पेटिवली. मस्त झुरका मारला. धूर हवेत सोडला. आजूबाजूला हवेत बिडीचा वास दरवळायला लागला. पावसाळ्यात थंडीच्या पावसाला 2 झुरकं मारल्यावर दामूला जरा बरं वाटायचं. दामू जिथं गुरं चारीत होता तिथं केरूदा हाक मारीतच आला. दामूकडं बघित म्हणाला, शानिया, आमची जर्सी गाय कुठं चुकली नव्हं? जाती या कुठं? असेल इथंच कुठं तरी. दामू बोलला. यावर केरबा पुन्हा म्हणाला, मर्दा लई घारटा पडलाय. बिडी आहे एखादी? दामूनं खिशातली बिडी काढली. काड्याच्या पेटीसह एक बिडी केरबाला दिली. केरबानं फाकफूक बिडी वडली. त्याला जरा जीवाला ऊब आल्यागत वाटलं. गेली 25 वर्ष या दोघांचा ह्योच धंदा. ही दोघं बी शाळेला 1 दिवस बी जायला नाहीत. 4-5वीच्या वयाची झाल्यावर केरबा आणि दामू ढोरं राखू लागली. गाई गुरांची राखण करायची आणि त्याच्या उत्पन्नावर जगायचं. 4:30चा वक्कोत आला. केरबा गाय हुडकून हुडकून दमला. खरं त्याला काय गाय गावाय नाही. सगळी ढोरं पठारावरनं गावाच्या दिशेला लागली. दामूची शेरडासकट 19 गुरं, तर केरबाच्या 4 गाई, 1 अंडील खोंड, 1 म्हैस आणि 2 पालवी. यापैकी 1 जर्शी गाय कळपातनं चुकलेली. तिचं लहान वासरू घरातच होतं. संध्याकाळ होत आली. आता थांबून चालणार नव्हतं. दामूची आणि किरूची मिळून 25 गुरं ढोरं शेरडं धनगरवाड्याच्या दिशेनं चालत होती. दामूच्या जीवाला नुसती हुरहुर लागली होती. तो घरात आल्यावर रागवाजाला म्हणाला, अगा, ती जर्शी गाय सकाळीच कुठं जाताना चुकली. हुडकून हुडकून दमलो आणि आलो. रात्री डोळ्याला डोळा लागत नव्हता.
केरबाला सतत गाय हंबारल्याचा आवाज कानावर येत होता. दूध पिणारं वासरू मध्येच हंबा हंबा करून ओरडत होतं. त्याला आज दूध मिळालं नव्हतं. सकाळी 6ला केरबा आणि दामू गाय हुडकाय म्हणून जंगलातील वाटेनं गेलं. सगळीकडे हुडकाहुडक केली. आजूबाजूला कानोसा घेतला. गायीचा काय बी पत्ता नाही. एकाएकी 2 कुत्री भुकतेला आवाज आला. दाट जाळीत कुत्री एकमेकावर भुंकत होती. केरबाला शंका आली. त्यानं जाळीच्या दिशेनं दगड भिरकावला. एका कुत्र्याला दगड लागल्यावर ते इवळत इवळत बाहेर आलं. तिच्या तोंडाला लाल भडक रगात लागलेलं होतं. केरबा मोहर झाला. त्यानं शिकेकाईच्या जाळकांडीखाली निरकून बघितलं. अंगाचं पाणी पाणी झालं. जर्सी गाईचा कनोटा उघडा पडलेला. बरकुडीची हाडं उघडी झालेली. रक्ताच्या चिखलात गाईचा मृतदेह पडलेला. केरबानं दामूला हाक मारली. अरे दाम्या, घात झाला घात. माझ्या गाईला वाघानं फाडलं की र म्हणीत केरबा हुंदका देऊन रडायला लागला. केरबाच्या घरला माणसांची रांग लागली. वाघानं गाय मारली ही बातमी सगळ्या धनगरवाड्याला कळाली. केरबा कुडाच्या मिडीला गळ्यात गुडघे घालून बसला होता. तानू आजी म्हणाली, लेका, आता असं अवसान घालून बसू नकोस. ढोरं काय खंडीभर मिळतील, खरं लेका जीवाला वाईट वाटून घेऊन आजारी पडू नकोस. माणसं समजूत काढीत होती. खरं केरबाच्या डोळ्यामोहरनं गाय हलत नव्हती. तिला 4 वर्षापूर्वीची घटना आठवायला लागली. आरळगुंडीच्या रस्त्यानं एक माणूस जर्सी पाडी काय घेऊन चालला होता. केरबाला ही पाडी एवढी आवडली की त्याला पाडी घेण्याचा मोह झाला. शेवटी केरबानं 2000 रुपयाला पाडी खरेदी केली. ही पाडी बघता बघता मोठी झाली. 3ऱ्या वर्षी ती भरिवली. 4थ्या वर्षी गाय व्याली. दुधाचं चांगलं उत्पन्न सुरू झालं. आणि वाघानं डाव साधला. केरबाचं आता कशातच मन रमत नव्हतं. तो सतत उदास उदास बसून राहायचा. 4 दिवस केरूची लेक सानी शाळेला गेली नाही. 5व्या दिवशी शाळेत गुरुजींनी सानूला शाळा का चुकवली याचा जाब विचारला. तिला हुंदका आवरला नाही. ती मोठ्या मोठ्यानं रडायला लागली. आपली गाय वाघानं खाल्ली असं ती रडत सांगू लागली. सानीची ही सत्यकथा ऐकून गुरुजी भावनिक झाले. संध्याकाळी शाळा सुटल्यावर गुरुजी केरबाच्या घरला गेले. त्यांनी झालेली हकीकत केरबाच्या तोंडून ही ऐकली. शाळेतून घरी जाताना गुरुजी उदास उदास वाटायला लागले. दुसऱ्या दिवशी गुरुजींनी गावकऱ्यांशी थोडी चर्चा केली. आपल्या खिशातले 4000 रुपये त्यांनी बिरू फोंड्याच्या हातावर ठेवले. बिरू फोंड्या हेड्या होता. तो आठवड्याला ढोरांच्या बाजारात जायचा. मदत वर्गणी बिरूकडे जमा करायचं ठरलं. पुणे मुंबई येथील नोकरीला असलेल्या मुलांनी फोनवरून पैसे पाठवलं. बघता बघता 10,000ची मदत जमली. आज आजऱ्याचा बाजार. बिरू फोंडीला गुरुजींनी बाजारला पाठवून दिलं. सायंकाळी 5:30ची वेळ होती. केरबा दामू गुरांचं कळप घेऊन घरी आले होते. केरूच्या दारात पोरांची गर्दी. बाजारातनं बिरूनं 3 वर्षाची जर्सी पाडी खरेदी करून आणली होती. हुबेहूब वाघानं खाल्लेल्या गायीसारखी देखणी. सुवासीन बायकांनी पाडीची पूजा केली. गळ्यात फुलांची माळ घातली. कपाळ भरून पाडीला कुंकू लावला. उजवा पाय पुढे करून पाडी गोठ्यात आली. केरबाच्या गोठ्यात पाडी निवांत रवत करीत थांबली होती. गावकऱ्यांचा आभार कसं मानावं हेच केरबाला समजत नव्हतं. तो पुन्हा पुन्हा रवंत करणाऱ्या नव्या पाडीला निरखून बघित होता. आपल्या गावात माणूसपण जपणारी माणसं आहेत याचा त्याला अभिमान वाटत होता. सानी पुढं आली. तिनं पाडीला हातानं गोंजारलं. पाठ चोळली. गावाचं गावपण जिवंत आहे हे केरूला पटलं होतं. भेटेल त्या माणसांना केरबा धनगरवाड्यावरचं गावपण जिवंत आहे ही बाब पटवून देत होता. केरबाच्या गोठ्यात नवी जर्सी पाडी निवांत रवत करीत होती. गावाचं गावपण जिवंत झालं होतं. धन्यवाद. पुन्हा भेटूया एका नवीन कथेसोबत.
मराठीतील प्रतिभावंत लेखकांचं साहित्य, कथा, कादंबऱ्या ऐकण्यासाठी आमचं बोलती पुस्तके हे चॅनल सबस्क्राईब करा आणि मराठी साहित्याचा प्रसार करण्यासाठी प्रत्येक मराठी माणसाला सबस्क्राईब करण्यासाठी आवाहन करा आणि बोलती पुस्तके या साहित्य चळवळीत सहभागी व्हा. आपले पुन्हा एकदा धन्यवाद.